वयाच्या 60नंतर सुद्धा एकदम फिट आणि उत्साही कसं राहायचं हा प्रश्न अनेकांना पडतो. तर याचं उत्तर आपल्या आहारातच आहे. आज आपण असे 7 सोपे पण अत्यंत महत्त्वाचे पदार्थ पाहणार आहोत, जे 60नंतरही निरोगी राहण्यासाठी नक्कीच मदत करतील. चला तर मग सुरू करूया. बघा, वय वाढलं की अशक्तपणा, सांधेदुखी किंवा गोष्टी विसरणं यासारख्या समस्या हळूहळू डोकं वर काढू लागतात. ही खूपच कॉमन गोष्ट आहे, नाही का? पण यावर काही उपाय आहे का? हो, नक्कीच आहे. आणि गंमत म्हणजे याचं उत्तर कुठे दुसरीकडे नाही, तर आपल्या स्वतःच्या स्वयंपाकघरातच लपलेलं आहे. काही अगदी साधे सोपे, घरात सहज मिळणारे पदार्थ यावर रामबाण उपाय ठरू शकतात. चला, सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि खरं तर एका पारंपरिक पण अत्यंत प्रभावी उपायाने, हळदीचं दूध. हळदीच्या दुधाचे फायदे तर आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पण त्यात असं काय खास आहे? तर हळदीमध्ये असतं कर्क्युमिन नावाचे एक कंपाऊंड. हे एक पॉवरफुल नॅचरल पेन किलर आहे, जे सांधेदुखी आणि स्नायूंचा ताठरपणा कमी करतं. आणि दुधात असलेल्या ट्रिप्टोफॅनमुळे रात्री शांत, गाढ झोप लागते. एवढंच नाही तर यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदय व किडनीच्या आजारांचा धोकाही कमी होतो. आता हे बनवायचं कसं? अगदी सोपं आहे. 1 ग्लास कोमट दूध घ्या, त्यात अर्धा चमचा हळद आणि हो, एक महत्वाची गोष्ट, चिमूटभर काळी मिरी पावडर नक्की घाला. कारण काळी मिरीमुळे हळदीतले गुणधर्म शरीरात जास्त चांगल्या प्रकारे शोषले जातात. हे मिश्रण रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या. ओके, तर शरीराला आतून बरं केल्यानंतर आता वळूया आपल्या शरीराच्या इंजिनकडे, म्हणजे हृदयाकडे. आपला दुसरा पदार्थ आहे हृदयाचा रक्षक, लसूण. जसजसं वय वाढतं तसतसं आपल्या रक्तवाहिन्या थोड्या कडक होऊ लागतात. इथेच लसूण कामाला येतं. जेव्हा आपण लसूण कापतो किंवा ठेचतो तेव्हा त्यातून ॲलिसिन नावाचे एक जादुई कंपाऊंड बाहेर येतं. हे ॲलिसिन रक्तवाहिन्यांना आराम देतं, त्यांना रुंद करतं, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होऊन हार्ट ब्लॉकेज किंवा स्ट्रोकचा धोका कमी होतो. मग याचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा? सोपं आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी कच्च्या लसणाच्या 1 किंवा 2 पाकळ्या घ्या. त्यांना बारीक चिरा किंवा ठेचा आणि 5 मिनिटं तसंच ठेवा. यामुळे ॲलिसिन पूर्णपणे तयार होतं आणि मग ते पाण्यासोबत गिळून टाका. हृदयाच्या आरोग्यानंतर आता आपल्या शरीराच्या कंट्रोल सेंटरकडे म्हणजे मेंदूकडे जाऊया. आपला तिसरा पदार्थ आहे मेंदू आणि शरीरासाठी इंधन, नारळ. नारळामध्ये एक खास प्रकारची फॅट्स असतात, ज्यांना मिडियम चेन फॅटी ॲसिड्स म्हणतात. याचं वैशिष्ट्य म्हणजे ही फॅट्स थेट मेंदूच्या पेशींना इन्स्टंट एनर्जी देतात, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. याशिवाय नारळ पाण्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर असतं, जे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतं आणि स्नायूंमधले पेटके कमी करतं. आता हे खायचं कसं? यासाठी पण खूप सोपे पर्याय आहेत. रोज थोडंसं कच्चं खोबरं खाऊ शकता किंवा 1 ग्लास नारळ पाणी पिऊ शकता. आणि जर दात मजबूत नसतील तर जेवणामध्ये 1 चमचा कोल्ड प्रेस खोबरेल तेल मिसळूनही घेऊ शकता. मेंदूला तर आपण ऊर्जा दिली, पण आता वयानुसार वाढणाऱ्या एका मोठ्या धोक्यावर लक्ष देऊया, तो म्हणजे ब्लड शुगर. आणि यासाठी आपला पुढचा पदार्थ आहे साखर नियंत्रक, मेथीचे दाणे. वय वाढतं तसं मधुमेहाचा धोकाही वाढतो. मेथीच्या दाण्यांमध्ये एक प्रकारचं विरघळणारं फायबर आणि सॅपोनिन असतं, जे रक्तात साखर हळूहळू मिसळू देतं. त्यामुळे जेवणानंतर अचानक शुगर वाढत नाही. याचा फायदा सांधेदुखी कमी करण्यासाठी आणि पचनप्रक्रिया सुधारण्यासाठी सुद्धा होतो. ही एक छोटीशी सकाळची सवय लावून घेतली तर खूप फायदा होऊ शकतो. रात्री 1 चमचा मेथीचे दाणे एका ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी आधी ते पाणी प्या आणि मग ते भिजवलेले दाणे चावून खा. चला, आता बोलूया अशा एका सुपरफूडबद्दल जे आपल्या रोगप्रतिकार शक्तीसाठी म्हणजे इम्युनिटीसाठी एखाद्या ढालीसारखं काम करतं. आणि तो पदार्थ आहे आवळा. तुम्हाला कल्पना आहे का? एका आवळ्यामध्ये संत्र्याच्या तुलनेत 1-2 पट नाही तर तब्बल 20 पट जास्त व्हिटॅमिन सी असतं. आहे की नाही कमाल? म्हणजे आवळा हा व्हिटॅमिन सीचा एक पॉवर हाऊस आहे. आणि इतकं व्हिटॅमिन सी म्हणजे फक्त सर्दी खोकल्यापासून बचाव नाही, ते त्वचेसाठी आवश्यक असलेलं कोलेजन वाढवतं, ज्यामुळे त्वचा तरुण दिसते. याशिवाय हिरड्या निरोगी राहतात, लिव्हर डिटॉक्स होतं आणि डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठीही मदत मिळते. आपल्या लिस्टमध्ये 6व्या क्रमांकावर आहे असं काहीतरी जे आपण रोज पाहतो पण कदाचित त्याचं महत्त्व तितकं ओळखत नाही. ते म्हणजे पोषक तत्वांचे भांडार
हिरव्या पालेभाज्या. हिरव्या पालेभाज्यांमध्येही एक भाजी विशेष आहे, ती म्हणजे शेवग्याची पानं. आणि ही गोष्ट ऐकून तर कदाचित धक्काच बसेल की या पानांमध्ये दुधापेक्षा 4 पट जास्त कॅल्शियम असतं. हो, 4 पट. पालक, बथुआ आणि विशेषतः शेवग्यासारख्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर असतं, जे हाडांना मजबूत बनवतं. यात असलेल्या आयनमुळे शरीरात नवीन रक्त तयार होतं आणि अशक्तपणा दूर होतो. म्हणजे बघा, हाडं मजबूत करण्यापासून ते शरीरात रक्त वाढवण्यापर्यंत या भाज्या सगळीकडेच मदत करतात. आणि आता आपण आलो आहोत आपल्या 7व्या आणि शेवटच्या पदार्थाकडे, जे खऱ्या अर्थाने शक्ती निर्माण करणारे आहेत. सुका मेवा आणि विविध प्रकारच्या बिया. बदाम, अक्रोड, पिस्ता यांसारखे नट्स आणि जवस, चिया, भोपळ्याच्या बिया हे सगळे मिळून शरीराला एक जबरदस्त ताकद देतात. हे फक्त शारीरिक शक्तीच नाही वाढवत, तर मानसिक आरोग्यासाठी म्हणजे मूड चांगला ठेवण्यासाठी आणि स्मरणशक्तीसाठी सुद्धा खूप महत्वाचे आहेत. मग रोज किती घ्यावं? साधारणपणे 1 मूठभर म्हणजे 20 ते 25 ग्रॅमचं मिश्रण पुरेसं आहे. यात बदाम, अक्रोड, पिस्ता आणि जवस, चिया, भोपळ्याच्या बियांचा समावेश करू शकता. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे नेहमी कच्चे, मीठ न लावलेले आणि न तळलेलेच खायला हवेत. तेव्हाच त्याचा पूर्ण फायदा मिळतो. तर हे होते ते 7 सुपरफूड्स जे साठीनंतरही फिट आणि तरुण राहण्यास मदत करतात. यापैकी कोणत्या एका पदार्थाने आपण आपल्या आरोग्याच्या प्रवासाची एक नवी सुरुवात करणार आहोत? विचार नक्की करा, कारण एक छोटासा बदलही खूप मोठा फरक घडवू